मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश सर्वांना सांगतो की हा प्रोजेक्ट आईला मिळाला तर खूप छान काम होईल, आईचं नाव कुठच्या कुठे पोहोचेल. मग आता अनिरुद्ध म्हणतो, यश अरे जर तू तुझ्या आईचं नाव सुचवत असेल ना, एवढ्या मोठ्या बॅनर बरोबर काम करण्याची संधी तुला पहिल्यांदाच मिळतीये. असं व्हायला नको की अरुंधतीमुळे तुझं काम गेलंय. तेव्हा अनिरुद्ध आता अरुंधतीबद्दल निगेटिव्ह बोलत असतो ते पाहून आप्पा म्हणतात, अरुंधतीला कामं शोधण्याची गरज नाहीये, कारण तिच्याकडे कामं अशी चालून येतात. अरे तू दुसऱ्यांना नाव ठेवण्याऐवजी जरा स्वतःकडे बघ, कारण तू आणि संजनाने सुद्धा आता हातपाय हलवायला हवेत. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो की कसं आहे ना आप्पा, आम्ही काम शोधतोय, परंतु तुमची अरुंधती आहे ना लाडकी लेक, तिने जगभर आमची एवढी बदनामी करून ठेवली आहे ना की आम्हाला कोणीच काम देत नाहीये आणि सर्वांना असं वाटतंय की आम्ही काहीतरी खूनच केलाय आणि आम्हाला काम मिळत नाही आणि याचं क्रेडिट जातं सर्व अरुंधतीला. तिने अक्षरशः आमची धिंड काढली. तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि म्हणते, अनिरुद्ध तुमचं नशीब समजा की मी फक्त कोर्टामध्ये तुमची केस केली आणि तुम्ही जे कृत्य केलंय ना ते बघता खरं तर तुमची धिंडच काढायला हवी होती. तेव्हा अनिरुद्ध चिडतो आणि म्हणतो, ए अरुंधती जरा तोंड सांभाळून बोला. मग आता आप्पा म्हणतात, अनिरुद्ध अजिबात आवाज वाढवायचा नाही. मग आता यश म्हणतो की आप्पा हो, तुमची एनर्जी ना फक्त आईचं कौतुक करण्यासाठी साठवून ठेवा, अजिबात अशी दुसरीकडे ती वाया घालवू नका. तेव्हा आप्पा म्हणतात, हो ना, पण अरुंधतीला एवढी मोठी कामाची संधी मिळालीये तरीही ती आपली घरातच आहे. त्यावेळी आप्पा मग मी काय करू असं अरुंधती विचारते. त्यावेळी आता यश म्हणतो, आई अगं तू अजूनही प्रॅक्टिस सुरू केली नाहीये, तर स्वतःकडे लक्ष दे, तू ही छोटी मोठी कामं करत बसू नकोस. तेव्हा अनघा म्हणते, हो ताई, प्रॅक्टिस करणं खरंच खूप महत्वाचं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, अगं त्यात काय एवढं अनघा, अगं त्यात कुठे एवढं बिघडतंय, फक्त 2 दिवस थांब, कारण तुझा हात बरा होणं खूप महत्वाचं आहे. तेवढ्यातच अनघा आता बाहेर जाणार असते. तेव्हा आरोही तेथे येते आणि म्हणते, थांब ना अनघा, मला तुझ्याशी बोलायचंय. माझ्या लक्षातच आलं नाही, माझ्या हातात गरम झारा होता, जास्त भाजलंय का? आरोहीकडे सर्वजण पाहत राहतात. मग अनघा म्हणते, अगं नाही, एवढं काही झालं नाही, बघ ना कितीसं भाजलंय फक्त, तू आणि मुद्दाम केलं नाही ना, त्यामुळे तू सॉरी म्हणू नकोस प्लीज. पुढे अनघा म्हणते, बरं माझं एक काम करशील, तू जानकीला काही दिवस सांभाळशील का? कारण अगं बघ ना, माझा हात भाजलाय, त्यामुळे मला काही करता येत नाही आणि ताईला सुद्धा रिहर्सल करायची आहे. मग आता रिक्वेस्ट काय करते, हक्काने सांग ना, मी आहे ना सांभाळायला, मी सांभाळेल, असं आरोही म्हणते. तेव्हा अनघालाही भारी वाटतं आणि अरुंधतीलाही छान वाटतं. त्यानंतर यश म्हणतो, चल ना ग आई, आपल्याला निघायचं आहे प्रॅक्टिससाठी. अरुंधती म्हणते, हो रे बाळा. मग आता आम्हा दोघींकडून तुम्हाला दोघांनाही बेस्ट लक, असं अनघा आता आरोहीला जवळ घेत म्हणते. त्यावेळी आता अरुंधती खूप प्रेमाने त्या दोघींकडे पाहते आणि त्या दोघींजवळ जात डोक्यावरून हात फिरवत म्हणते, अशाच राहा अगदी दोघीही आनंदाने. त्यावेळी आई अगं चल, असं यश म्हणतो. अरुंधती म्हणते, हो आले हा. दुसरीकडे आता सुलेखाताई आणि त्याचबरोबर नितीन हे दोघेही केबिनमध्ये असतात. मग नितीन म्हणतो, आपल्या आशूची इच्छा होती की वृद्धाश्रम बांधायचा आणि तो बांधून आता पूर्ण आहे, आपल्या आशूचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता आपण एकच काम करायचंय, तू मला सांग आपण ओपनिंग कधी करायचं, म्हणजे तशी मला तयारी करायला. त्याच वेळी आता सुलेखाताई म्हणतात, हो बाळा ठीक आहे, परंतु आपल्याला अरुंधतीला सुद्धा तिकडे बोलवायचे हा, आणि ती असायलाच हवी तिथे. मग आता नितीन म्हणतो, ती तर असणार आहे, पण मॅडमच्या आता डेट्स मागून घ्याव्या लागणार हा, त्यावेळी आता ती खूप बिझी असणार आहे, असंही तो पुढे सांगतो. मग सुलेखाताई विचारतात, का रे बाळा, का बिझी असणार आहे? त्यावेळी आता नितीन म्हणतो, कसं आहे ना की एक खूप मोठ्या बॅनरच्या फिल्ममध्ये तिला 4 गाणी गायची संधी मिळाली आहे आणि त्याचबरोबर डायरेक्टरची अशी इच्छा होती की तिनेच ती गाणी गावी आणि यशने ती कंपोज करावीत. तेव्हा काय सांगतोस काय, असं सुलेखाताई आनंदाने विचारतात. मग नितीन म्हणतो, हो अगं आजी, यश आणि अरुंधतीसाठी खरंच ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्यावेळी सुलेखाताई म्हणतात, अरे वा, खूप छान हा. सुलेखाताईंना प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा त्या म्हणतात, या अगोदरच तिला ती संधी मिळायला हवी होती, कारण अतिशय टॅलेंटेड मुलगी आहे ती.
पण ठीक आहे, आता मिळालीये तरी काही हरकत नाही. जी संधी मिळालीये ना त्याचं ती नक्कीच सोनं करेल. तेव्हा नितीन म्हणतो, आता अरुंधतीची गाणी जर हिट झाली ना तर मागे वळून बघण्याची तिला गरजच नाही. तेवढ्यातच ईशा आता तेथे येते आणि दरवाजा ठोठावते. तेव्हा ईशा तू असं आता नितीन तिला विचारतो. मग आता ती म्हणते, हो मी आलीये, पण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा नितीन म्हणतो, मावशी बरं मी बाहेर जातो हा. मग ईशा म्हणते की प्लीज तुम्ही पण थांबा ना नितीन सर इथे. तेव्हा नितीन तिला बसायला आता खुर्ची देतो आणि तिचं बोलणं आता ऐकू लागतो. ती आता अगदी शांतपणे आणि रडतच म्हणत असते की आजी अहो ऐका ना प्लीज, मला अनिश बरोबर पुन्हा राहायचंय. ॲक्च्युली माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे हो, मला अजिबात त्याला सोडायचं नाही असं म्हणून ती खूप रडते. सुलेखा ताई म्हणतात की ईशा प्लीज तू शांत हो ना बाळा, रडू नकोस. तेव्हा आता नितीन म्हणतो, हे बघ बाळा ईशा, ऐक तू माझं जरा, कारण तुला जे बोलायचं आहे ना ते अनिश समोर बोल तू, आणि तुम्ही समोरासमोर बसून बोला. तुला असं मीडिएटर घालण्याची काय गरज आहे. ईशा रडतच म्हणते, नितीन सर मी त्याच्याबरोबर बोलली आहे, मी त्याला सांगितलंय की मला तुझ्याबरोबर राहायचंय, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, पण तू ऐकतच नाहीये. तो म्हणतो की आता मला तुझ्यासोबत नाही राहायचंय. तेव्हा सुलेखा ताई म्हणतात, ईशा अगं जर तोच आता म्हणाला असेल तर मग आम्ही तरी काय करणार आहे बाळा, तूच सांग ना. तेव्हा ईशा म्हणते, आजी प्लीज तुम्ही त्याच्याशी एकदा बोला ना, मला माहिती आहे की त्याचं माझ्यावर अजूनही खूप प्रेम आहे. मी तुम्हाला ना खूप त्रास दिलाय, नको ते बोलली आहे, तुमचा अपमान केलाय आणि म्हणूनच तो मला नको म्हणतोय. मी बदलली आहे या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नाही. मग सुलेखा ताई विचारतात, हे बघ ईशा तू बदलली आहे या गोष्टीवर आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा, कारण आज अनिश बरोबर जुळवून घ्यावं असं तुला वाटत असेल आणि उद्या भलताच काही विचार तुझ्या डोक्यात येईल, मग काय करायचं आम्ही. तेव्हा ती आता जागेवरून उठते आणि म्हणते की मी खरंच बदलली, मला खरंच त्याच्याबरोबर राहायचंय, संसार करायचाय, आणि हवं तर तुम्ही आईला विचारा मी बदलली आहे की नाही. आता माझ्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, त्याला हवं ना तसं मी वागेल, आणि तुम्हाला हवं असेल ना, त्याला हवं असेल ना तर मी इंदोरला सुद्धा त्याच्याबरोबर जाऊन राहायला तयार आहे. त्यामुळे प्लीज आजी, नितीन अंकल मला अनिश बरोबर राहायचंय, मला तो माझ्या आयुष्यात हवंय, तुम्ही प्रयत्न करा ना माझ्यासाठी असं म्हणून ती सुलेखाताईंचे पायच पकडते. तेव्हा त्या तिला आता सावरतात आणि म्हणतात, मी नक्कीच त्याच्याशी बोलेन, प्रयत्न करेन. तेव्हा रडू नको असा सल्ला त्या तिला देतात आणि नितीनकडे पाहतच राहतात. तेव्हा मी नक्की बोलेन त्याच्याबरोबर असं सुलेखाताई जेव्हा म्हणतात तेव्हा त्याच्या जीवात जीव येतो आणि ती सुलेखाताईंना थँक्यू असं म्हणते. मग आता नितीन विचारतो, ईशा पण तू या सर्व गोष्टींचा नीट विचार केला आहेस ना, नंतर परत तुमच्यात कधी भांडण होणार नाही ना. मग ईशा म्हणते, नाही मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कधीही अनिश बरोबर भांडण करणारच नाही, पण प्लीज त्याच्याशी एकदाच बोला ना तुम्ही. दुसरीकडे आरोही जानकीला आता खेळवत असते. तेवढ्यातच संजना तेथे जाते आणि म्हणते की जानकी तुझ्याबरोबर खूप खुश असते ना. त्यावेळी आता आरोही म्हणते, हो जानकी माझ्याबरोबर खरंच खूप खुश असते. मग संजना लगेच आता म्हणते, मला तर असं वाटतं ना, जानकीला असं वाटत असेल की तूच तिची आई आहे म्हणून. हिला हे ऐकताना जरा धक्का बसतो. मग आता संजना म्हणते, अगं अनघा कामानिमित्त बाहेर असते आणि तू जानकीला सांभाळतेस, म्हणून तिला असं वाटत असेल की आरोहीच माझी आई आहे आणि म्हणूनच तर जानकी तुझ्याजवळ एवढी छान राहते. पण आरोही तुझं मन खरंच खूप मोठं आहे. खरं तर अनघामुळे तुझ्यावर ही वेळ आलीये, पण तिच्यावरचा सगळा राग बाजूला ठेवून तू जानकीचं सगळं काही अगदी व्यवस्थित करतेस. तेव्हा आता संजनाचं हे बोलणं आता अजिबात आरोहीला पटत नाही. म्हणते, जानकी अजून खूप लहान आहे आणि तिला कुठे माहीत आहे नक्की काय झालंय, नक्की काय चाललंय ते. तेव्हा संजना म्हणते, हो बरोबर आहे तुझं आरोही, मला तर असं वाटतं ना अगं आरोही, अनघापेक्षा तुझ्याजवळ आरोही जर जास्त वेळ राहिली ना तर तुम्ही दोघीही सुखी व्हाल. तू तिचं सगळं काही नीट बघशील आणि तिची ग्रोथ सुद्धा छान होईल. तेव्हा आरोही म्हणते, माझं लक्ष आहे तिच्याकडे आणि तिचं प्रेम माझ्यावर आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने प्रेम माझं तिच्यावर आहे.
तेव्हा आता तू जानकीचं एवढं सगळं काही करतेस, अनघाने खरं तर तुझे आभार मानायला हवे. आणि एवढंच कशाला ग, मला तर असं वाटतंय की अनघाने तुला जानकीला दत्तक म्हणून देऊन टाकावं. असं म्हटल्याबरोबरच आरोहीला धक्का बसतो आणि ती संजनाकडे पाहतच राहते. मग आता संजना म्हणते, हो अगं, कारण मी जानकीच्या भल्यासाठी बोलतीये हा. कारण अभिचं धड काही चालू नाहीये आणि अभिचं अनघाचं कितपत पटतंय यात मला तर शंकाच आहे. आणि अनघा सुद्धा एकटी जानकीच्या गरजा कितपत पुरवणार आहे. आणि जानकीला आई व बाबांचं प्रेम मिळावं असं तुला वाटत नाही का? अगं, तिने सुखात राहावं असं तुला वाटत नाही का? संजना आरोहीला विचारते. तेव्हा आरोही म्हणते, हो मला वाटतं ना. आणि जानकीला या जगातील सर्व सुख मिळतील सुद्धा. मग आता ती सुख फक्त तूच देऊ शकते जानकीला, असं संजना उगीच आरोहीच्या मनात काही बिही भरवते. आरोही त्या गोष्टीचा विचार करते आणि संजनाकडे पाहतच राहते. मग आता संजना म्हणते, कसं आहे ना अगं, मला खरंच वाटत नाही की अनघाला जानकीची काळजी आहे म्हणून. कारण तिने आपल्या असा पोटचा गोळा दुसऱ्या कुणाकडे सोपवला असता का? अगं, आज दिवसभर ती घरात होती, परंतु आज दिवसभरामध्ये एकदा तरी तिने जानकीची चौकशी केली का? नाही ना. तेव्हा आरोही म्हणते, अहो संजना ताई, तिला माहीत आहे ना की जानकी माझ्याबरोबर असेल ना तर तिला दुसरं कोणी लागत नाही म्हणून. त्यावेळी संजना म्हणते, अगं हो, पण ती आई आहे ना जानकीची, काळजी नको का जानकीची? तेव्हा संजना म्हणते, तू ना खूप सिंपल आहे आरोही, तुला कळत नाही. अगं, माझ्या मनात ना उगीच एक शंका आली की तू जानकीचं करावंस, म्हणूनच अनघाच्या हातून तो ऍक्सिडेंट झाला असेल का? तेव्हा आरोहीला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता अनघा म्हणते, ताई प्लीज, ताई प्लीज, हा अनघाने ते मुद्दाम केलं नव्हतं, तिच्याकडून अपघाताने घडलं, हे चुकून घडलंय तिच्याकडून, तिलाही माहीत नव्हतं असं पुढे काही होईल. आरोही आता संजनाला सुनावते. मग आता संजना म्हणते, अगं उगीच माझ्या असं मनात आलं म्हणून बोलून दाखवलं तुला फक्त. आणि जानकी म्हणजे हे तुझं मुलं असतं तर तू खूप प्रेमाने केलं असतं ना तिचं सगळं. तू सुद्धा ते सगळं विसरून जा आणि जानकीलाच आपली मुलगी मान हा. असं म्हटल्याबरोबरच आता आरोही संजनाकडे पाहत राहते. त्यानंतर आता संजना म्हणते की आता तू एक गोष्ट कर, एवढं सगळं आता आहे, जानकीचं आणि तुझं बॉन्डिंग एवढं छान आहे, तर तू अनघाला सांग की बघू जानकी तुला ॲडॉप्ट म्हणून देतीये का? असं म्हटल्याबरोबरच आरोहीला धक्का बसतो. मग आता संजना म्हणते, तू माझ्याकडे अशी का पाहतीये? बघू ना आता अनघा तुझ्यासाठी एवढा मोठा त्याग करतीये की नाही. कारण अनघामुळेच तुझं बाळ गेले आणि तुझ्यासाठी एवढं करायला काहीही हरकत नाहीये. तेव्हा संजना जे काही बोलते ते ऐकून आरोहीला प्रचंड धक्का बसत असतो. तेव्हा संजना म्हणते, तुझ्यामध्ये आणि जानकीमध्ये जे काही बॉन्डिंग आहे ना ते अनघामध्ये आणि जानकीमध्ये नाहीये. उगीच आता काही बिही आरोहीच्या मनात भरवून संजना आता तेथून जाते. तर आरोही आता त्या गोष्टीचा खूप शांतपणे विचार करत असते. त्यानंतर आप्पा हे देवासमोर दिवा लावत असतात. तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि किचनमध्ये डोकावून पाहते तर तेथे कुणीही नसतं. म्हणूनच आता ती विचारते, आप्पा आजी कुठे आहे हो? मग आता आप्पा म्हणतात, अगं ती मंदिरात गेलीये, येईल इतक्यात. पण आप्पा तुम्हाला मी चहा देऊ का करून मग? असं आता अनघा विचारते. आप्पा म्हणतात, नको ग, अगं जेव्हा तुझी आजी येईल ना घरी तेव्हा मला खूप रागवेल की अनघाला किचनमध्ये का पाठवलं. मग आता आजी काही बोलणार नाही, मला एवढं येतं आप्पा, चहा तर करता येतो, असं आता अनघा म्हणते. त्यावेळी आप्पा म्हणतात, अगं तसं नाहीये बाळा, नकोच आहे, कारण तुझी आजी आली ना मग देईल मला बनवून. पण जानकी कुठे आहे ग? असं आप्पा विचारतात. त्या अनघा म्हणते, ती आरोही जवळ आहे. जानकी आणि तिचं मस्त असं बॉन्ड तयार झालं आहे आणि जानकी असते आरोही जवळ जरा खुश. त्यामुळे म्हटलं की त्या दोघींना आज डिस्टर्ब करायलाच नको, दोघींनाही आपण एकांत वेळ द्यायला हवा, म्हणून मी म्हटलं आता झोपायची वेळ झाली जानकीची तर आरोहीच झोपवेल तिला. आणि कसं आहे ना, जानकी बरोबर आरोही जर राहिली जास्त वेळ तर ती पूर्वीचं सगळं काही विसरून जाईल. तेव्हा आप्पा म्हणतात, खरं आहे तुझं, जानकीच आता या अवस्थेतून आरोहीला बाहेर काढू शकते, कारण या दोघींना एकमेकींची खरंच खूप ओढ आहे.
तेवढ्यातच ईशा आता तिथे येते. मग आप्पा विचारतात, काय ग कुठे गेली होतीस? तेव्हा ईशा म्हणते, काही नाही, मी जरा बाहेर गेले होते कामासाठी, पण वेळेत आली आहे हा आप्पा, नाहीतर आजी असेल ना तर मला खूप टोमणे मारेल. आप्पा हसतात आणि म्हणतात की बरं झालं अगं तू वेळेवर आलीस, कारण आजीसुद्धा घरात नाही आहे. मग आता बरं झालं आजी घरात नाही आहे, नाहीतर तिने माझी आरतीच ओवाळली असती, असं ईशा म्हणते. त्यानंतर आता ईशाला अनघा विचारते, काय ग बरं तू चहा कॉफी काही घेणार आहेस का? तेव्हा ईशा म्हणते, कॉफी घेणार आहे, पण तू करू नकोस, मी करते, तुमचा चहा व्हायचा आहे ना? तेव्हा आप्पा म्हणतात, हो पण तू करणार आहेस का? ईशा म्हणते, हो मीच करणार आहे, आणि म्हणूनच तर विचारतीये ना मी आप्पा. तेव्हा ईशा आता चहा बनवणार. या विचाराने अनघा आणि आप्पांना खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच संजना आणि अनिरुद्ध तेथे येतात आणि मग आता अनिरुद्ध म्हणतो, ईशू बाळा मी सुद्धा चहा घेईला थोडा. मग आता संजना म्हणते, मी सुद्धा थोडी कॉफी घेईला ईशा. तेव्हा ईशा आता त्या दोघांनाही म्हणते की मी फक्त आप्पा, अनघा आणि माझ्यासाठी चहा बनवणार आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या बनवून. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अनिरुद्ध आणि त्याचबरोबर संजनाला खूप मोठा धक्का बसतो की ईशा आता काही ऐकतच नाही आहे आपलं. मग ती लगेच किचनमध्ये निघून जाते. त्यावेळी आता संजना म्हणते, पाहिलं ना अनिरुद्ध, ईशा कशी बोलतीये बघ, हिला सुद्धा आता आपल्याबरोबर काहीही संबंध ठेवायचे नाही आहे असं वाटतंय. मग आता अनिरुद्ध म्हणतो की जाऊ देत ग, तिचा राग आहे अजून आपल्यावर, होईल हळूहळू कमी. मग आता संजना म्हणते, अनिरुद्ध प्लीज तू कॉफी बनवणार आहे माझ्यासाठी? मग आता अनिरुद्ध म्हणतो, मला नाही येत बनवता, तू तुझी घे बनवून. त्यातच अनिरुद्धच्या मोबाईलवर आता भोसले बिल्डरचा सारखा सारखा फोन येत असतो. ते पाहून अनिरुद्धला घामच फुटतो आणि तो आता सगळ्यांकडे पाहत राहतो. तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहत असतात, कारण खूप वेळा फोनची रिंग वाजूनही त्याने कॉल रिसीव्ह केलेला नसतो. तो आता संजना जवळ जातो आणि तिला मोबाईलमध्ये दाखवतो तर भोसले बिल्डरचा फोन येत आहे. ती आता खूपच घाबरते, काय करावं काय बोलावं तिलाही आता सुचत नाही. मग आता आप्पा हे अनिरुद्धला म्हणतात, अरे कॉल येतोय पण तू रिसीव्ह करत नाही, असं का करतोस? त्यावेळी आता भोसले बिल्डरचा कॉल आला आहे, तू रिसीव्ह करू नकोस असं संजना म्हणते आणि लगेच समोर जाऊन दार बंद करून घेते. तेव्हा आता सर्वजण त्यांच्याकडे पाहत राहतात. मग आता संजना म्हणते, तो इथेच कुठेतरी आजूबाजूला असेल आणि पुन्हा कॉल करेल, नाहीतर घरी येऊन धमकी देईल, त्यामुळे प्लीज आपण असं अजिबात दार उघडं वगैरे ठेवायला नको. मग आता आप्पा म्हणतात, अगं संजना हे दार का लावतेस तू, कारण दार लावून काही उपयोग होणार आहे का? तेव्हा आता संजना म्हणते की अहो आप्पा, आम्हाला पैसे द्यायचे आहेत त्याचे, आणि आमच्याकडे कामही नाहीये, आम्ही कुठून आणणार आहोत एवढे पैसे? तेव्हा आप्पा आता म्हणतात, काय तुमच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले नाही की काय? त्या बिल्डरने दिलेले सर्व पैसे उडवून टाकले की काय, असं रागातच आप्पा विचारतात. तेव्हा आता हे सगळं तुमच्या अरुंधतीमुळे घडतंय, इथे जर टॉवर उभा राहिला असताना तर हे काही घडलंच नसतं, संजना रागातच म्हणते. इकडे अरुंधती आणि यश हे दोघेही घरी येतात. मग आता आपलं दार बंद कसं असं यश विचारतो. तेव्हा अरुंधती म्हणते, इतक्या वर्षात असं दिवसाचं किंवा संध्याकाळच्या वेळी मी असं दार कधी बंद पाहिलेलं नाही आहे यश, असं म्हणून ते दोघेही आता दरवाजा ठोठावू लागतात. तेव्हा आता इकडे आतमध्ये सर्वजण घाबरतात. संजनाला वाटतं की भोसले बिल्डरचीच माणसं आली आहे, म्हणून ती त्याबद्दल सर्वांना सांगते. तर अनिरुद्ध देखील खूप घाबरतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, दार उघड. मग आता संजना म्हणते, नको अरे, तुला जर काही केलं तर त्यांनी, नको मी नाही उघडू शकत दार. तेव्हा आता मी बघतोच ना तो काय करतोय ते, असं अनिरुद्ध रागातच म्हणतो. मग आता यश जोरात ओरडतो, आप्पा हो आप्पा मी आलोय, दरवाजा उघडा. तेव्हा सर्वांच्या मात्र जीवात जीव येतो. तेव्हा अनघा पुढे जाते आणि दार उघडते. तर संजना आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहतच राहतात. आप्पा मात्र डोक्याला हात लावून आता हसत असतात, कारण आता अनिरुद्ध संजनाची जी काही धांदल उडालेली असते त्यावर आप्पांना हसूच आवरत नाही. मग आता ते दोघेही तिथे जाऊन बसतात. दार उघडल्यानंतर यश विचारतो की काय असं तुम्ही दार लावून सगळेजण का बसला होतात? तेव्हा आपल्या घरातील 2 उंदरांना बिळात लपून बसायचं होतं म्हणून दार बंद केलं होतं, असं आप्पा अनिरुद्ध संजनाला टोमणे मारत म्हणतात. आणि हे ऐकताच आता संजना अनिरुद्ध मान घालून तेथे बसतात. त्यावेळी ते जाऊ द्या, तुमची रिहर्सल कशी झाली असं आप्पा विचारतात. मग आता रिहर्सल एकदम छान झाली असं आता यश मोठ्यानेच सांगतो.
तेव्हा अरुंधती लगेच आप्पांजवळ बसते आणि म्हणते, आप्पा अहो काय सांगू, अहो खूप छान रिहर्सल झाली आणि केवढा मोठा तो स्टुडिओ, एवढे मोठे संगीत दिग्दर्शक. हे सगळं पाहिल्यानंतर छातीत धडधडायला लागलं होतं. तेव्हा ईशा म्हणते, अगं आई पण तू छान गातेस, मग टेन्शन कसलं. तेव्हा अनघा म्हणते, हो ना. मग अरुंधती हसते आणि म्हणते, अगं एवढ्या मोठ्या ठिकाणी मी पहिल्यांदा गात होते ना, म्हणून जरा धडधडायला झालं होतं. मग मी असा विचार केला, आशुतोष माझ्या आजूबाजूला आहेत. मग मला थोडा धीर आला आणि मग मी छान गायला लागले. तेव्हा सर्वांना अरुंधतीचं खूप कौतुक असतं. आता अरुंधती ही आप्पांना म्हणते, आप्पा हे घ्या, ऍडव्हान्सचा चेक आहे. त्यांनी ऍडव्हान्स म्हणून चेक दिलाय. त्यावेळी आता आप्पा म्हणतात, माझ्याकडे कशाला देतीस, देवासमोर ठेव ना तू. तेव्हा अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे, मी देवासमोरच ठेवते. मग अरुंधती आता यशाच्या शिखरावर हळूहळू पोहोचते. हे पाहताच इकडे अनिरुद्ध संजनाचा मात्र जळफळाट होऊ लागतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये अनघा आता आरोहीची पुन्हा माफी मागत असते आणि तू बरी व्हावीस याकरता मी प्रयत्न करतेय, तू जे काही म्हणशील ना ते मान्य करायला मी तयार आहे, असं जेव्हा अनघा म्हणते तेव्हा आरोही आता तिला लगेच विचारते की जानकीला मला दत्तक द्याल का. हे ऐकताच अनघाच्या पायाखालची जमीन सरकते. ती काहीही बोलत नाही. अभि म्हणतो, हे काय आरोही, तू काही पण काय बोलतेस. तेव्हा अरुंधती म्हणते, जानकी तर तुझ्या बरोबर असते ना आरोही, मग आता ती मला काकू म्हणणार, आई म्हणणार नाही ना, असं आरोही आता म्हणते. तेव्हा अनघाला धक्का बसतो. ती म्हणते, हो मी द्यायला तयार आहे दत्तक जानकीला तुला. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.